हॅलो गाईज, यूट्यूब मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपल्या घरी कोणी पाहुणे वगैरे आले तर केळी वगैरे घेऊन येतात. खूप झाले तर आपण ते पिकून जातात, तर ते फेकून न देता आपण त्याचा एक पदार्थ बनवणार आहोत, पुरी रेसिपी, बनाना पुरी. तर आपण असे 2 केळी सोलून घेतलेले आहेत. ते सोललेले केळी आपण असं चाकूच्या साहाय्याने कट करून घ्यायचे आहेत. कट केल्यानंतर ते मॅशरच्या साहाय्याने मॅश करायचं आहे. पण मॅश करायला घेण्याच्या अगोदर आपण एक अर्ध्या वाटीला कमी गूळ घ्यायचं आहे आणि तो गूळ 2-3 चमचे पाण्यामध्ये एकदम गुळवणी बनवून घ्यायचं आहे, घट्ट गुळवणी बनवून घ्यायचं आहे आणि ते थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण ही केळी पूर्ण मॅश करून घ्यायची आहे आणि हे मॅश केलेलं केळीमध्ये आपण ते थंड झालेलं गुळवणी ॲड करायचं आणि थोडंसं मीठ आणि वेलची पावडर ॲड करायची आहे. आता आपण बघा गुळवणी ॲड केलं आहे आणि आता ते मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण हे मिक्स केलेलं मिश्रणामध्ये आपण 1.5 वाटी गव्हाचं पीठ टाकणार आहोत. तर त्या गव्हाचं पीठ टाकताना आपण 1 वाटी पहिल्यांदा टाकून घ्यायचं आहे, एक मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण थोडं थोडं टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. खूप घट्ट पण नाही मळायचं आहे आणि खूप सैलसर पण पीठ मळून नाही घ्यायचं आहे. मीडियम साईजचं असं पीठ मळायचं आहे. आता हे पीठ दिसतंय तुम्हाला, कळतच असेल, आणि त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत असे. आणि ते गोळे बनवून एकसारखी चपाती लाटायची आहे आणि ती चपाती लाटताना खूप पातळ लाटायची नाही, जाडसरच ठेवायची आहेत. आणि आपण एखाद्या वाटीच्या साहाय्याने छोट्या छोट्या पुऱ्याच्या आकाराचं कट करून घ्यायचे. तुमच्या मुलांना जर वेगळ्या शेपमध्ये आवडत असेल तर वेगळ्या शेपमध्ये कट करा आणि आपण ह्या अशा तळून घ्यायच्या आहेत. आता ह्या टम्म फुगतात, खूप छान तयार होतात ह्या बनाना पुऱ्या आणि मुलं खूप आवडीने खातात ही पुरी. बघा, आता आपण लालसर रंगावरती ह्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आपण छानपैकी. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.